श्रीराम समर्थ श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 9 समास 7 मध्ये ओवी क्रमांक 47 पुढील भाग काय सांगितला आहे तो आपण आज पाहणार आहोत। काल आपण असा विचार केला निरूपणामध्ये की आपल्या मनात एखादी जर कल्पना असेल तर त्या मनाच्या कल्पनेमुळेच प्रत्यक्ष जीवन जगत असताना बाधा निर्माण होते। मनाचे मांडे आम्ही म्हणतो, मनाचा खेळ आहे तो। म्हणून समर्थ म्हणतात काहीच नाही, काहीच नाही आणि बाधी, हे नवल पहा आधी। काल आपण पाहिलं ते भूत नव्हतं, कोणी चोर मागे लागलेला नव्हता, पण माझ्या मनातच अशी कल्पना आली होती की आपल्याला कोणी पकडलेलं आहे, तोवर आम्हाला पकडलेलंच आहे। पण जेव्हा वस्तुस्थिती लक्षात आली, पाया मला वाळूचा स्पर्श झाला आणि मग मनातलं भय निघून गेलं। मागे पाहिलं कोणी नाही, तसं दृश्य जगत आम्हाला जे दिसते, ज्या दृश्य जगताला आम्ही खरं मानतो आणि त्यामध्ये आम्ही इतकं गुरफटून जातो, जन्मापासून तर मरेपर्यंत त्यालाच खरं मानतो आहे आणि त्यामुळे त्या संसाराची आम्हाला बाधा निर्माण झाली। थोडं नुकसान झालं की माणसं रात्रभर झोपत नाहीत। थोडं कोणी आजारी पडलं की लोक रात्रभर झोपत नाही, सारखी चिंता खात राहते। थोडे जीवनामध्ये एखाद्या अडचणी आल्या, समस्या आले, एखादा आजार आला, रोग आला, माणसं भांबावून जातात। याचं मूळ काय कारण आहे हो? याचं मूळ कारण आहे ते दृश्य सत्य आहे असं आम्ही ठामपणे ठरवतो आहे। अरे बाबा, हे संपूर्ण जगत हे परिवर्तनीय आहे। जसं आज आहे तसं उद्या अजिबात राहणार नाही। त्यामुळे या भवाच्या भयाला काय भ्यायचं? भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी। तू धीर धारण कर, धैर्य धारण कर,
दृश्य जगतामध्ये दिसणारे बदल हे बदल होणारेच आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये आम्हाला वेगवेगळे आकार दिसतात, कधी सिंह दिसतो, कधी हत्ती दिसतो, कधी वाघ दिसतो, तर कधी ससा दिसतो, पण ते मुळात आकार ते प्राणी नाहीत, तो भास आहे. त्याप्रमाणे या जगताला आम्हाला पाहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मिथ्या जाणीवे जाणीजे ना उपाधी म्हणून या. ही संपूर्ण सृष्टी ही मिथ्या आहे हे न जाणल्यामुळे, जाणीजेना उपाधी म्हणून या. भाव समर्थ म्हणतात, भोळा भाव सिद्धी जाव, हा उदारीचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा श्रीराम. भोळा भाव भगवंताला मान्य आहे. भोळा भाव, दुनियात तिसरं मस्तक असं आपण म्हणतो, भोळेपणाने म्हणतो. पण संत म्हणतात भोळेपणाने काही प्राप्त होणार नाही. तिथे तुम्हाला ज्ञानीच व्हावं लागेल, तुम्हाला ते समजूनच घ्यावं लागेल. समजल्याशिवाय ते कळणारच नाही. समर्थ म्हणतात, प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जीवन कळा किंवा जाणीव कळा. आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होय श्रीराम. सकळ जाणता, सकळ जाणणे याचा अर्थ काहीही शिल्लक न राहणे. जाणायचं काहीच शिल्लक राहत नाही, त्याला म्हणतात सकल जाणणे. त्यालाच म्हटलंय जीवन कला किंवा त्यालाच म्हटलंय जाणीव कला. आम्ही जाणीव म्हणतो आहे, आम्ही आम्हाला जाण आहे. ती जाणणे या शब्दाचा अर्थ ज्ञान. ते आत्मज्ञान आम्हाला प्राप्त झालं की मग मात्र आम्ही त्यामध्ये मोकळच आहोत, आम्ही बंधनात नाहीच आहे. काहीच नेणजे जे अज्ञान, काहीच नेणजे ते अज्ञान. अज्ञान कशाला म्हणायचं? जे काहीच नाही, ज्याला कळत त्याला म्हणायचं अज्ञान. सकळ जाणीजे ते ज्ञान, सगळं जाणतो त्याला ज्ञान म्हणतात. जाणीव राहता विज्ञान, स्वयेची आत्मा श्रीराम. जाणीव राहता विज्ञान, स्वयेची आत्मा. जाणणे म्हणजे ज्ञान, नेणणे म्हणजे अज्ञान. आणि जाणीवे आणि नेणीवेच्या पलीकडे जे प्राप्त होते, मी ब्रह्म आहे याची अनुभूती होते, ते जे विज्ञान आपल्याला कळते. विज्ञान म्हणजे काय? अनुभवातील ज्ञान. व्यवहारातला विचार आम्ही केला की आम्ही विज्ञानाला का मानतो हो, या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? ते म्हणतात हे प्रयोगाने सिद्ध झालं आहे म्हणून आम्ही मानतो, कल्पनेचा भाग नाही. प्रयोगशाळेमध्ये वैज्ञानिकांनी प्रयोगाअंती संशोधन केलं, संशोधनाअंती कोणता तरी निर्णय दिला, त्याला आम्ही मानतो. त्याला आम्ही काय म्हणतो? त्याला आम्ही विज्ञान म्हणतो. आणि ते विज्ञान काय? तर विज्ञान म्हणजे अनुभवजन्य ज्ञान. अनुभवातून प्राप्त झालाय, प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. तसा संतांचं ज्ञान म्हणजे अनुभवजन्य ज्ञान आहे, त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. अमृत सेवुनी अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्मतो कैसा श्रीराम. एका बाजूला अमृत पिलं एखाद्याने, अमृत अमर करी असं म्हणतात.
अमृत प्राशन केल्यामुळे माणूस मरत नाही. मग जो मरत नाही, अमृत पिल्यानंतर त्याला मरणच माहीत नाही, तो लोकांना म्हणतो लोक मरतात कसे हो? मरतात कसे म्हणजे काय? ते अमर नाही म्हणून मरतात. मी का मरत नाही? त्याचं उत्तर आहे, मी अमृत पिलं म्हणून मरत नाही. मरण्याचा अनुभवच नाही, त्यामुळे कोणी मरतो आणि मरताना काय होते हे माहीतच नाही. म्हणून अमृत पिल्यानंतर मरणाची अनुभूती नसते. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे की विवेकी माणसाला बद्ध माणसाची स्थिती कळत नाही. बद्ध या शब्दाचा अर्थ मी संसाराला बांधलो आहे असा जो जाणतो त्याला बद्ध असे म्हणतात. जाणतो का म्हटलं मी? कारण तो मुळात बांधलेला नाही आहे. बांधलेला असेल तर बद्ध म्हणू, पण तो बांधलेला नसताना सुद्धा स्वतःला मी बांधलेलो आहे अशा प्रकारची भावना करतो. अशा प्रकारचा विचार करून त्याला चिटकून राहतो. मनोवैज्ञानिक जे लोक आहेत, मनावर प्रयोग करणारे जे लोक आहेत, जे संमोहन विद्या जाणतात, ते माणसाला कुठल्याही दोरीशिवाय बांधू शकतात. हे प्रत्यक्षदर्शी आहे. नजरबंदी आम्ही ऐकली आहे. डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय आहे ते ठरवून ते समोरच्याला त्या पद्धतीने कृती करायला लावतात. त्याला आपला सेवक करतात किंवा त्यांच्या मनात आलं तर त्याला ते राजाही करतात. याचा अर्थ जो संमोहित होतो तो त्या व्यक्तीला किंवा त्यांनी सांगितलेल्या आज्ञेला तो बांधील असतो. त्याप्रमाणे संसारामध्ये आम्ही पडलो की संसार खरा आहे, मुळात तो खोटा आहे, आम्हाला कोणी बांधू शकत नाही, पण तरी आम्ही बांधलेलो आहे असं समजणे, याला मूढ म्हटलंय. बरं, कुठे बांधलेलं आहे तरी पण बांधलेलं आहे असं वाटणे, हे मूढपणाचं लक्षण आहे. म्हणून हे मूढपणाचं लक्षण टाकावं, हे बद्धपणाचं लक्षण टाकावं आणि मी बांधलेला नाही असा दृढ संकल्प करावा. खरंच आम्ही कुठल्याही संसाराला बांधलेलं नाही. आत्ताच क्षणभर माझ्या मनात विचार आला की एखाद्या माणसाला मरण आलं आणि तो त्या दिवशी तो गेला, तर त्या माणसाला 24 तासाच्या आतमध्ये बांधाबूंद करून त्याला स्मशानात घेऊन जातात, त्याची राख रांगोळी करून टाकतात. किती वेळात करतात हो? 24 तास. दूरचे लोक इकडे तिकडे गेलेले असतील, एखादा दिवस जास्त, 48 तास, यापेक्षा जास्त नाही. म्हणजे मनुष्य मेल्यानंतर तो या संसारामध्ये 24 तास राहू शकत नाही. देहाने राहू शकत नाही, मनाने राहू शकत नाही. उलट तुमची राहायची इच्छा असो की नसो तुम्हाला जबरदस्तीने ते घेऊन जातात. तरी सुद्धा माणसाला असं वाटते की हा संसार माझा आहे. संसार हा माझा आहे असं समजल्यामुळे आम्ही संसारात बांधल्या गेलेलो आहे. म्हणून हा संसार आपल्याला सोडून जायचा आहे याचं स्मरण कायम असलं की मनुष्य या संसारात गुंतत नाही. म्हणून समर्थांचं वचन आहे, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, मरुनी कीर्तीस उर्वावे येणे प्रकारे.
आपणासी आहे मरण, म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. आपल्याला मरण आहे हे जर कायम स्मरण असेल तर मनुष्य आपल्या हातून कोणी दुखावल्या जाईल अशी कृती कधी करणारच नाही. तो सदैव अलर्ट राहील, सदैव सावध राहील. मला जर जायचंच आहे तर मी कोणाचं नुकसान का करीन. अशी मानवामध्ये तरी ही राक्षसी प्रवृत्ती अजून यायची आहे की मी जाणार आहे ना, सगळ्यांना बुडवून जाईल. ही राक्षसी प्रवृत्ती आहे. म्हणून समर्थ म्हणतात, माणूस गेला की त्याचं नाव निघालं तर तो अमर झाला. भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनाचे मुखी यश द्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. देहाने तुम्ही राहणार आहात का. कोणीतरी एक मला प्रश्न विचारला की जन्म आणि मृत्यू या संबंधी काही सांगायचं राहिलं. जन्म आणि मृत्यू संबंधी काय सांगायचं राहिलं तर हेच महत्त्वाचं आहे की आमचा जर जन्म झाला आहे तर मरण निश्चित आहे. जन्म झालेला आहे याचा अर्थ मरेपर्यंत म्हणजे आमचा देह ठेवेपर्यंत आम्हाला या पृथ्वीवर सत्कृत्य करून जायचं आहे, सत्कार्य करायचं आहे, सद्धर्म आचरण करायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही ऐका, जो अमृत सेवला तो अमर झाला, पण जो अमृत सेवन करत नाही त्याला मृत्यूची कल्पना नसते. तैसे विवेकी म्हणे बद्धाला, जन्म तो कैसा. विवेकी मनुष्य बद्धाला म्हणतो, अरे जन्म कसा काय होईल. खरंच आहे, विवेकी माणसाला जन्मच नाही. म्हणजे ज्याला निरक्षर विवेक आहे, सत्सत विवेक आहे, ज्याला योग्य काय ते निवडता येते, ज्याला ते ज्ञान झालेलं आहे, मी ब्रह्मज्ञान म्हणतो त्याला, ते मला झालेलं आहे असं ज्याला वाटते तो विवेकी, तो मुळात मुक्त आहे. तो कुठे बद्ध नाही आहे. बद्धपणा ही आमची कल्पना आहे, कल्पना शब्द आहे. कुठल्याही क्षणी आपण मुक्त असू शकतो आणि आयुष्यभर कितीही प्रयत्न केला संसार सोडण्याचा तरी शेवटी संसार आठवतोच असं ज्याला वाटते तो अजून संसाराला चिटकलेलाच आहे. दयास वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न करावे, उठोनी वाटेसी लागावे दिगंतराप्रती. सांडोनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान लोलंगातासी. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे मत भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणखी नाही. म्हणून आम्हाला या संसाराशी बांधल्या जाणे ही आम्ही आमच्या मनाने बांधून गेलो आहे. श्री समर्थ पुढे म्हणतात, जाणता म्हणे जनाते. जो जाणतो तो लोकाला म्हणतो, तुम्हास भूत कैसे जडपते, तुम्हास विष कैसे चढते, निमिष म्हणे निर्विष म्हणे श्रीराम. निर्विष जो आहे, ज्याला विष चढलेलं नाही, त्याला वाटते मी आणि हा तर सारखाच आहे, पण तो तळमळतो आहे आणि हा हसतो आहे. ज्याच्या हाताला विंचूनी दंश केलेला आहे त्याला ते विष चढते आहे, त्याची लाहीलाही होते आहे. पाहणारा माणसाला मी आणि तो सारखाच वाटतो आहे. म्हणून विवेकी माणसाला मृत्यू माहीत नाही, कारण त्याला मरणच नाही. विवेकी माणसाला जन्मच नाही. म्हणून आम्ही ज्ञान प्राप्त करावं. कुठलं ज्ञान करावं. मी देह नाही. अनेक विचारतात मरण मरण आम्ही शब्द एवढा वापरतो आहे
तर तो मरण कोणाला आहे हो? मरण आम्हाला दिसणाऱ्या डोळ्यांनी दिसणाऱ्या देहाला मरण आहे. कारण ते पंचमहाभूतामध्ये पुन्हा ते विलीन होणार आहे म्हणून. आणि तो मी नाही आहे. मी तो नाही आहे, तो मी नव्हेच. म्हणजे कोण? तो देह मी नाही. हे जर मी एकदा ठाम लक्षात घेतलं तर विवेकी माणसाला जन्म मरण नाही. पंचमहाभूत पुन्हा आपलं कार्य करत राहतील, ते पुन्हा सोडून जातील. सूक्ष्म देह सुद्धा संपतो जेव्हा तो ज्ञानी होतो. मग त्याच्यातून तो सूक्ष्म म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण देहाच्याही पलीकडे निघून जातो. तो परब्रह्म स्वरूप होतो. आधी बद्धा सारिके व्हावे, मग हे नलगेची पुसावे, विवेक दुरी ठेवून पाहावे, लक्षणबद्धाचे श्रीराम. बद्ध माणसाच्या बाबतीत समर्थ म्हणतात आधी बद्धासारखं व्हावं. आणि बद्ध म्हणजे काय हे कळावं. आपल्याला तसं व्हावं लागते तेव्हा ते कळते. मुलाच्या बोली बोलावे, त्या लहान मुलाला गुरुजी शिकवतात, आई शिकवते, तेव्हा ती आई मुलाप्रमाणे होते. तो बोबडा बोलतो, आई सुद्धा बोबडी बोलायला लागते. इथे इथे बजग चू, दाना खा, पाणी पी, भूल उलून जा. इथे आई सुद्धा मुलाचं रूप धारण करते आहे. बद्धासारखं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची अवस्था आपल्याला कळत नाही. हे नुसते शब्दापुरता नाही, त्या लेवलला जावं लागेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे मग हे नलगे पुसावे. मग सांगायचं कामच राहत नाही बद्ध म्हणजे काय. विवेकी दुरी ठेवून पहावे, लक्षणबद्धाचे श्रीराम. निजेल्यास चेईला तो, म्हणे हा कारे ओसाणतो, अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजोन पहावा श्रीराम. सामान्यतः हा सगळ्यांना आलेला अनुभव आहे. लोक घरात झोपलेले असतात, एखादा मनुष्य घोरतो, त्या घोरण्यामुळे ते झोपलेले माणसं सुद्धा जागे होतात. तो उठून अरे किती घोरतोय हा, किती घोरतोय, झोपला पाहिजे हा, आम्हाला आमची झोप मोडते आहे. दुसरा माणूस त्याला हलवतो, जागा करतो, हे घोरू नको. तो उठून बसतो आणि तो म्हणतो मी कुठे घोरून राहिलो आहे, मी अजिबात घोरत नव्हतो. घोरणारा मनुष्य कधीच कबूल करत नसतो की घोरतो म्हणून, कारण तो जेव्हा घोरतो तेव्हा तो झोपलेला असतो. पण जागी आहे त्याला कळते की घोरणे म्हणजे काय. म्हणून आपल्याला झोपून पाहावं लागेल आणि आपल्याला आपलं जे घोरणं जेव्हा दुसऱ्याला त्रास देईल तेव्हा त्याचा त्रास काय तो कळेल. म्हणून समर्थ म्हणतात ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धा ऐसे न पडे गुंती, झालाची अनुभव प्राप्ती, भुकेल्यास नाही श्रीराम. तृप्त झालेल्या माणसाला भुकेल्याची भूक कळणार नाही. म्हणून असं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला मुक्तही होता येणार नाही. आणि म्हणून सर्वांनी इतकेने आशंका फिटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली, आत्मस्थिती श्रीराम. म्हणून विवेकाने आम्हाला काय पाहायचं आहे की आम्हाला मोक्ष प्राप्त झालेला आहे, आम्ही कशात बंधनात नाही. अगदी 2 मिनिटात एक दृष्टांत कथा सांगतो. कधी प्रवचनात निरूपणात सांगितली असावी. पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून कथा परत सांगतो. एक श्रीमंत गृहस्थ होता आणि प्रशस्त त्याचा वाडा. रोज खुर्ची टाकून तो त्याच्या बागेत बसायचा. समोरच रस्ता होता मोठा.
येणारे जाणारे तो पाहायचा. एक दिवस असं झालं की त्याच्या त्या महालासमोरून एक पक्षी विकणारा एक ग्रस्त हातामध्ये पिंजऱ्यामध्ये 25 पोपट घेतले आहे आणि मोठ्याने आरोळी देतो आहे, पोपट घ्या हो पोपट, 5 रुपयाला पोपट. याने आवाज दिला, इकडे ये म्हणे. पोपट कुठून आणले? आणि जंगलातून आणले. बा केवढ्याला पोपट? म्हणे 5 रुपयाला एक. किती आहेत? 25 आहेत. सगळे देऊन टाकणे. यालाही बरं वाटलं, चांगला गिऱ्हाईक भेटला, एकाच्या सगळे पोपट गेले. त्याने ते सगळेच्या सगळे पोपट पिंजऱ्यासकट ठेवून घेतले. कारण हा पक्ष्यांवर प्रेम करणारा होता. त्याला माहीत होतं की पोपटाला बंदिस्त करणं आता जरी कायद्याने गुन्हा असला तरी त्या काळामध्ये पोपट लोक पाळत असत. त्या पोपटाला आपण मुक्त केलं पाहिजे. त्या पिंजऱ्यात बांधून ठेवणं त्याच्यावर अन्याय करणं आहे. आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा. त्यांनी ते पोपट विकत घेतले आणि पिंजऱ्यातून सगळे उडवून लावले. इतका आनंद झाला त्याला की आपण पोपट घेतले सगळे. हे जर 100-25 लोकांनी वेगवेगळे घेतले असते तर 25 घरी तो प्रत्येक पोपट स्वतंत्र एका पिंजऱ्यामध्ये जेलमध्ये बंद केल्यासारखा राहिला असता. 2-3 दिवस जात नाही तर पुन्हा तोच पोपट विकणारा दुसरा पिंजरा घेऊन ओरडून सांगत होता, पोपट घ्या हो पोपट. याने पुन्हा आवाज दिला, का रे बाबा तू पोपट परत आणले? हो म्हणे, हे मला मागचेच पोपट दिसतात आहे. हो म्हणे, मागचेच आहेत. म्हणे मी तर सगळे उडून लावले म्हणे मी हे पुन्हा पकडले. अरे पकडतो कसे पोपट? अरे पकडण्याची सोपी युक्ती आहे. आम्ही झाडावर एक अशी काडी बांधतो, त्या काडीच्या वरून एक पोकळ असा एक दांडा लावतो. त्या दांड्यावर जेव्हा पोपट बसतो तेव्हा तो दांडा असा गोल फिरतो. जसा तो गोल फिरतो त्याच क्षणी त्या पोपटांना असं वाटते की आपण पकडल्या गेलेलो आहे, बांधल्या गेलो आहे, बद्ध झालेलो आहे. तर ते त्या दांड्याला गच्च पकडतात. आम्ही हळूच झाडावर चढतो, ते सगळेच्या सगळे पोपट आम्ही पिंजऱ्यात टाकतो आणि विकायला घेऊन येतो. ठीक आहे म्हणे, आता मला देऊन टाक. तो पुन्हा सगळे तो श्रीमंत गृहस्थ ते सगळेच्या सगळे पोपट पुन्हा विकत घेतो. एका शिक्षकाला बोलावतो आणि त्याला सांगतो की या पोपटांना शिकव. म्हणजे काय शिकव? की आम्ही दांड्यावर बसतो, दांडा गोल फिरतो, हात सोडा म्हणजे मुक्त. गुरुजी त्याला शिकवतात पोपटांना, पोपट पुन्हा उडून लावतात. आश्चर्य असं होते की 2-3 दिवसांनी तोच पुन्हा विकणारा म्हणतोय, पोपट घ्या पोपट, बोलणारे पोपट. काय बोलत होते ते? आम्ही दांड्यावर बसतो, दांडा गोल फिरतो, हात सोडा म्हणजे मुक्त. तो पारध्याला विचारतो की अरे बाबा तू हे पुन्हा पोपट कसे काय पकडले गेले? ते म्हणे फक्त बोलतात, यांना ज्ञान काही नाही आहे, हे शब्द ज्ञान आहे फक्त, यांना अनुभवाचं ज्ञान नाही आहे. म्हणून गुरुजींना पुन्हा बोलावतो, याला म्हणजे या पोपटांना अनुभवाचं ज्ञान द्या. तेव्हा गुरुजी स्वतः प्रत्यक्ष अनुभवातून त्याला सांगतात आणि एकेका पोपटाला त्या दांड्यावर बसवतात, हात सोडायला लावतात आणि मग ते हळूहळू उडू लागतात. त्यानंतर ते पोपट कधीही बंदिस्त होत नाही. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्या पोपटाप्रमाणे या संसारामध्ये बांधल्या गेलेलो आहे. हा संसार तुम्ही पकडून ठेवला आहे, संसाराने तुम्हाला पकडलं नाही. अशा प्रकारे आपल्याला मुक्त होता येईल. आपण आपल्या कल्पनेने आपण त्यात बद्ध होऊ नये, ही समर्थांची इच्छा. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. झाले साधनाचे फळ वाचावे आणि त्यानंतर पुढच्या समासाची एक उभी घ्यावी. श्रीराम समर्थ श्रीराम. ज्ञाता सुटला ज्ञानमते,
परंतु जन्म कैसा बद्धाते, बद्धाचे काय जन्मते, अंतकाळी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम।